नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केली त्या टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट नंबर 7चा आज आपण टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. तुम्हाला या अगोदरचं महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला जर आपली ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असेल, आपण काय केलेली आहे, ITIच्या मुलासाठी आपण ही फ्री टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं, आपले टेलिग्राम चॅनल काय करायचे, जॉईन करून घ्यायचं आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती या फ्री टेस्टच्या सर्व लिंक आपण तिथे शेअर करत असतो आणि इथून पुढच्या टेस्ट होतील त्यासुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक शेअर करत असतो. त्यासाठी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचे, जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपल्या या HD मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता काय करू, आपण टेस्ट नंबर 7मध्ये विचारलेले क्वेश्चनचं ॲनालिसिस करू. चला, क्वेश्चन नंबर 1 काय विचारला होता पहा. A current of 2 ampere through a coil sets a flux linkage of 8 Weber turns. The inductance of the coil is. काय म्हणते, एका कॉइलद्वारे 2 एम्पियर करंट 8 वेबर टनचे फ्लक्स लिकेज सेट केला तर कॉइलचा आपल्याला काय विचारला, इंडक्टन्स विचारलेला आहे. आपल्याला काय 2 एम्पियर करंट दिलाय, 8 वेबर फ्लक्स दिल्यात, तर आपल्याला काय विचारले, कॉइलचा इंडक्टन्स विचारलेला आहे. आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला होईल इंडक्टन्सचा लागू होईल, आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असेल, L = N phi डिवायडेड बाय I. हा इथं काय होईल, फॉर्म्युला लागू होईल. L म्हणजे काय असतो, आपलं इंडक्टन्स असतो, N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, phi म्हणजे फ्लक्स आणि I म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत असेल I म्हणजे करंट. आपण काय करू, या फॉर्म्युलामध्ये काय करू, किमती इनपुट करून घेऊ. L = आपल्याला फ्लक्स किती दिल्यात, 8 वेबर दिल्यात, डिवायडेड बाय करंट किती दिला आपल्याला, 2 एम्पियर, बेचोक 8. तर आपला कॉइलचा इंडक्टन्स किती आलेला आहे, 4 हेनरी इंडक्टन्स आलेला आहे. ऑप्शनमध्ये 4 हेनरी कुठे दिसत आहेत, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील मग, ऑप्शन नंबर 3. तर कॉइलचा इंडक्टन्स हा किती असेल, 4 हेनरी एवढा असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतो क्वेश्चन, फ्यूज कशापासून उपकरणाचे संरक्षण करतो. काय आपल्याला विचारले, फ्यूज कशापासून उपकरणाचे संरक्षण करतो. आपल्याला माहित असेल, आपण सर्किटमध्ये फ्यूज हा कसा सिरीजमध्ये जोडतो. फ्यूज हा आपण सर्किटमध्ये कसा सिरीजमध्ये जोडतो आणि फ्यूज हा कशापासून संरक्षण करतो, तर आपल्याला सर्वांना माहीत असेल, फ्यूज हा ओव्हर करंटपासून काय करतो, तो संरक्षण करतो. ओव्हर करंटलाच आपण काय म्हणू शकतो, हाय करंट. ओव्हरलाच काय म्हणू शकतो आपण, हाय करंट. ऑप्शनमध्ये हाय करंट कुठे दिले, ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा. त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, फ्यूज हा कशापासून संरक्षण करतो, तर तो हाय करंट पासून काय करतो, संरक्षण करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय विचारलाय, झिनर डायोड आर यूज प्रायमरी आज. काय झिनर डायोडचा प्रायमरी उपयोग काय आहे. आपल्याला सर्वांना हा क्वेश्चन माहिती असेल, आपल्या हाताखालून कमीत कमी 10 ते 15 वेळा हा क्वेश्चन गेलेला असेल सर्वांच्या. झिनर डायोड आर यूज प्रायमरी ॲज. तर झिनर डायोडचा प्रायमरी यूज काय करतो आपण, व्होल्टेज रेग्युलेटर्स मध्ये काय करतो, प्रायमरी उपयोग करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, व्होल्टेज रेग्युलेटर्स. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय विचारला क्वेश्चन पहा. द गेज ऑफ सुपर इनॅमल वायर इज मेजरेड बाय. काय सुपर इनॅमल वायरचे मापन याद्वारे केले जाते. काय आपला सुपर इनॅमल वायर आहे ते आपण कशाने मोजू शकतो ते विचारले. ऑप्शन 1 पहा, स्क्रू गेजने. आपण स्क्रू गेजने काय मेजर करतो, आपण पातळ ताराचे गेज, काय पातळ ताराचा गेज आपण काय करू, स्क्रू गेजने मेजर करतो. वायर गेजने काय करतो, वायर गेजने आपण काय मेजर करतो, तर आपण वायर गेजने काय करतो, सुपर इनॅमल वायर काय करतो, मेजर करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, वायर गेज. आपण खालती बी पाहू, ऑप्शन नंबर 3 हँड ड्रिल. काय हँड ड्रिल, एक मिनिट, हँड ड्रिलचा उपयोग कुठं करतो आपण, तर हँड ड्रिलचा आपल्याला माहित असेल, लाकडी फळ्यांना काय छिद्र पाडण्यासाठी काय करतो आपण, हँड ड्रिलचा उपयोग करतो. ऑप्शन 4 पहा, स्टील रूल. हे सर्व तुम्हाला माहित असायला पाहिजे. स्टील रूलचा उपयोग कुठं करतो, मार्किंगच्या कामात लांबी मोजण्यासाठी काय करतो, स्टील रूलचा उपयोग करतो. आपल्याला याचं राईट आन्सर ऑप्शन काय भेटलं, क्वेश्चन नंबर 3चं काय विचारलं होतं, सुपर इनॅमल वायर कशाने मोजू शकतो, तर तो आपण कशाने मोजू शकतो, वायर गेजने मोजू शकतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2. हे पण बाकीचे सर्व लक्षात असू द्या. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, एकदम सोपा क्वेश्चन विचारलाय. काय विचारलाय, द चार्ज ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा चार्ज विचारलेला असेल. न्यूट्रॉनचा चार्ज आपल्याला सर्वांना माहिती असेल, न्यूट्रॉनचा चार्ज हा काय असतो,
झिरो असतो. काय न्यूट्रॉनचा चार्ज हा झिरो असतो. पॉझिटिव्ह चार्ज हा कोणाचा असतो? पॉझिटिव्ह चार्ज हा प्रोटॉनचा असतो. कोणाचा असतो? प्रोटॉनचा हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज हा कोणाचा असतो? इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज असतो. आणि झिरो हा चार्ज न्यूट्रॉनचा असतो. इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह असतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय विचारला क्वेश्चन पहा. काय म्हणतोय? ओव्हरहेड टेलिफोन वायर आर मेड ऑफ. ओव्हरहेड टेलिफोन काय लाईन खालीलपैकी कशापासून असते? तर आपल्याला सर्वांना माहीत असेल ओव्हरहेड टेलिफोन लाईन ही स्टील वायर पासून काय केलेली असते? बनवलेली असते. स्टील वायर म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. ओव्हरहेड टेलिफोन लाईन खालीलपैकी कशापासून असते? तर ती स्टील वायर पासून बनवलेली असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतो क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. काय खालीलपैकी आपल्याला काय विचारले? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट विचारलेलं असेल. आपल्याला माहित असेल आपले 3 काय टेम्परेचर कोएफिशियंट आहे. कोणता? एक PTC असेल, दुसरा NTC आणि तिसरा ZTC. PTC म्हणजे काय आपल्याला माहित असेल टेम्परेचर वाढला असता इथं काय होतो? रेजिस्टन्स सुद्धा काय होतो? वाढतो. म्हणजे याचा कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. NTC म्हणजे काय? टेम्परेचर वाढला असता काय होतो? इथं रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोण आहे? NTC. आणि ZTC म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित असेल काय? टेम्परेचर वाढले असता किंवा कमी झाले असता रेजिस्टन्स हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो. कसा? पॉझिटिव्ह टेम्परेचर, निगेटिव्ह टेम्परेचर आणि झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. पॉझिटिव्ह टेम्परेचरमध्ये काय? टेम्परेचर वाढला असता काय होतो? रेजिस्टन्स वाढतो. आणि टेम्परेचर कमी झाले असता रेजिस्टन्स काय होतो? कमी होतो. आणि तसंच निगेटिव्हमध्ये काय आहे? टेम्परेचर वाढले असता रेजिस्टन्स कमी होतो आणि रेजिस्टन्स कमी झाला असता टेम्परेचर वाढतो. याचे कसं इथं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. रेजिस्टन्स आणि टेम्परेचर कसं ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशामध्ये? निगेटिव्हमध्ये. आणि झिरो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? टेम्परेचर वाढला असता किंवा कमी झाले असता रेजिस्टन्सवर काही परिणाम होत नाही. रेजिस्टन्स हा काय असतो? स्थिर कॉन्स्टंट असतो. आपल्याला विचारले काय मग? खालीलपैकी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ऑप्शन 1 पहा. ब्रास हा काय? ब्रास हा पॉझिटिव्ह आहे. मग निगेटिव्ह विचारला होईल का? ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 पहा. मर्क्युरी सुद्धा काय? पॉझिटिव्ह. ऑप्शन 2 सुद्धा होणार नाही. ऑप्शन 3 पहा. इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट हा काय? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. सिल्वर पहा. सिल्वर सुद्धा काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. कॉपर सुद्धा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. आपल्याला विचारलं होतं निगेटिव्ह काय? इलेक्ट्रोलाइट हा काय? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन काय विचारला? सिंक्रोनस स्पीड ऑफ 12 पोल. काय? 12 पोल सिंक्रोनस मोटर वेन द सप्लाय फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. काय? सप्लाय फ्रिक्वेन्सी आपल्याला किती दिली? 50 हर्ट्ज. काय? 50 हर्ट्ज दिली. आणि आपल्याला पोल किती दिलेत? आपल्याला 12 पोल दिलेले आहेत. आणि सिंक्रोनस स्पीडची सिंक्रोनस गती विचारलेली आहे. आपल्याला NH फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल. NH इज इक्वल टू 120 F हा आहे NH फॉर्म्युला डिवायडेड बाय P. तर आपल्याला काय काय दिले बा? आपल्याला फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज दिली आणि आपल्याला काय दिलं अजून? पोल किती दिलेत? पोल हे 12 पोल दिलेले आहेत. मग काय करू? ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती इनपुट करून घेऊ. आपण काय करू? एकदा फ्रेश लिहून घेऊ. आपण फॉर्म्युला काय पडला? NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. या फॉर्म्युल्यामध्ये काय करू? आपण किमती इनपुट करून घेऊ. 120 गुणिले आपल्याला फ्रिक्वेन्सी किती दिली? 50 हर्ट्ज डिवायडेड बाय आपलं पोल किती? तर 12. मग ह्याचं काय करू? आपण हे सोडून घेऊ. 12 1 1 12 1 12 हे शून्य जशा तसा. मग होईल 10 गुणिले 50 चा गुणाकार होईल. 50 10 किती असतं मग? 50 10 500. तर आपल्याला सिंक्रोनस स्पीड किती आलेली आहे? 500 RPM. 500 RPM ऑप्शनमध्ये कुठे दिसतोय? ऑप्शन पहा 500 RPM. ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा. किती? ऑप्शन नंबर 4 आपलं याचं राईट आन्सर राहील. किती आलेली आहे आपली सिंक्रोनस स्पीड? 500 RPM. याचं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय विचारला क्वेश्चन? प्लेट अर्थिंगसाठी GI अर्थिंग प्लेट मानक आकार आहे. आपल्याला माहित असेल आपण अर्थिंग मुख्यतः 3 प्रकारचे अर्थिंग करतो. आपल्याला सर्वांना माहित असेल पाईप अर्थिंग असेल, जसे रॉड अर्थिंग असेल, परत कोणती झाली? पाईप अर्थिंग, रॉड अर्थिंग आणि परत आपली काय असेल? प्लेट अर्थिंग. काय?
पाईप आर्थिंग, रोड आर्थिंग आणि प्लेट आर्थिंग या आपण काय करतो मुख्यतः 3 प्रकारच्या आर्थिंग करतो. त्यातलीच काय विचारले आपले प्लेट आर्थिंग आणि प्लेट आर्थिंग मधील काय GI आर्थिंग प्लेट. आपल्याला माहित असेल आपण आर्थिंग मध्ये 2 प्रकारच्या प्लेट वापरतो. एक GI म्हणजे गॅल्वनाइज्ड आयरन आणि दुसरं कोणतं आहे कॉपर या 2 प्रकारच्या काय करतो आपण प्लेट यूज करतो. त्यातलीच काय विचारले आपले GI आर्थिंग काय GI या प्लेटचे आपल्याला आकार विचारलेला आहे. आपल्याला सर्वांना माहित असेल GI आकारचा GI म्हणजे गॅल्वनाइज्ड आयरन या प्लेटचा आकार हा 60x60 6.35 हा काय GIचा. तसंच कॉपरचा तुम्हाला माहित असायला पाहिजे. कॉपरचा किती आहे तर 60x60 3.15 किंवा 3.18 हा काय आहे कॉपरचा आहे. कॉपरचा आणि हा GIचा. हे सर्व तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर राहील काय मग ऑप्शन नंबर मला वाटते 4 राहील. काय 60x60 6.35 हा काय GI आर्थिंग प्लेटचा मानक आकार आहे. आणि आपण ह्याचा काय पाहिला तर आपण हा कॉपरचा होईल काय 60x60 3.15 किंवा 3.18 एवढा काय असतो कॉपरचा आकार असतो. क्वेश्चन काय विचारला पहा व्हॉट काइंड ऑफ सेमीकंडक्टर इज फॉर्मेड व्हेन फॉस्फरस इज ॲडेड टू सिलिकॉन. काय फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये मिसळल्यानंतर कोणत्या प्रकारचा सेमीकंडक्टर बनतो. आपल्याला सेमीकंडक्टर माहीत असेल. हा सेमीकंडक्टर करतो मी काय करतो शॉर्टमध्ये लिहून घेतो कारण की आपल्याला जागा पुरणार नाही लिहायला. मग काय आपण सेमीकंडक्टरचे मुख्य 2 प्रकार पडतात आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे आपण काय केलं 2 प्रकार एक इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा काय आहे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. कोणता इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक असे सेमीकंडक्टरचे मुख्य 2 प्रकार पडतात. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे उदाहरण सांगायचं झालं असता कोणता आपला सिलिकॉन असेल परत कार्बन परत आणि जर्मेनियम हे काय आहेत इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे काय आहेत उदाहरण आहेत. एक्सटेन्सिक सेमीकंडक्टरचे उदाहरण सांगायचं झालं एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर परत त्याच्यात 2 टाईप पडतात. एक P टाईप आणि एक N टाईप. हा P टाईप एक पडतो आणि दुसरी N टाईप. P टाईप आणि N टाईप. आपण पाहिलं काय सेमीकंडक्टरचे मुख्य 2 प्रकार इंट्रेन्सिक आणि एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर कोणते आपलं सिलिकॉन कार्बन जर्मेनियम हे काय आहेत इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहेत. एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर कोणते आहेत एक्सटेन्सिकमध्ये परत 2 टाईप पडतात. एक P टाईप आणि दुसरा N टाईप. P टाईप म्हणजे P टाईप हा ट्रायव्हॅलेंट असतो. काय हा ट्रायव्हॅलेंट असतो. ट्रायव्हॅलेंट असतो. ट्रायव्हॅलेंट म्हणजे त्याच्या व्हॅलेन्सी ऑर्बिटमध्ये किती 3 इलेक्ट्रॉन असतात. ट्रायव्हॅलेंट म्हणजे त्याच्या व्हॅलेन्सी ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. N टाईप हा काय पेंटाव्हॅलेंट आहे. पेंटाव्हॅलेंट म्हणजे त्याच्या व्हॅलेन्सी ऑर्बिटमध्ये किती 5 इलेक्ट्रॉन असतात. आणि आपला जो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे इंट्रेन्सिक आपण शुद्ध सेमीकंडक्टर सुद्धा म्हणू शकतो. हा काय टेट्राव्हॅलेंट असतो म्हणजे याच्या व्हॅलेन्सी ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. काय किती 4 इलेक्ट्रॉन असतात. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारले पहा फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये मिसळल्यानंतर कोणत्या प्रकारचं सेमीकंडक्टर बनतो. आपल्याला माहिती आहे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये एखादा नवीन पदार्थ काय एखादा दुसरा पदार्थ कोणता एक्सट्रेन्सिक मधील एखादा पदार्थ ॲड केला असता त्याला काय म्हणतो आपण डोपिंग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला डोपिंग म्हणतो. हा इम्पॉर्टंट हा क्वेश्चन विचारला जातो. त्याला काय म्हणतो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर मिसळल्याला आपण काय म्हणतो त्याला डोपिंग म्हणतो. पण आपल्याला काय विचारले फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये मिसळण्यात कोणत्या प्रकारचा सेमीकंडक्टर मिळतो. फॉस्फरस हा कोणता सेमीकंडक्टर आहे तो P टाईप आहे का N टाईप. आपल्या सर्वांना माहीत असेल फॉस्फरस हा काय N टाईप सेमीकंडक्टर आहे. कोणता N टाईप सेमीकंडक्टर आहे. मग तो कशामध्ये मिसळला आहे सिलिकॉनमध्ये. त्याला काय म्हणणार आपण डोपिंग म्हणणार. मग तो कोणत्या प्रकारचा सेमीकंडक्टर बनला तो N टाईप सेमीकंडक्टर बनला कारण की तो कोणता N टाईप मधील तो काय आहे एक मटेरियल आहे फॉस्फरस. त्याचे व्हॅलेन्सी ऑर्बिट किती 5 इलेक्ट्रॉन असणार. फॉस्फरसच्या व्हॅलेन्सी ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असणार. मग तो कोणता झाला तर तो आपला N टाईप सेमीकंडक्टर बनला. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 4 N टाईप सेमीकंडक्टर बनेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा काय म्हणतो क्वेश्चन पहा अ 3 पॉईंट स्टार्टर इज सुटेबल फॉर. काय 3 पॉईंट स्टार्टर खालीलपैकी कोणासाठी योग्य आहे. आपण DC मोटरमध्ये आपले मुख्य स्टार्टरचे प्रकार किती 3 आहेत. कोणतं आपलं 2 पॉईंट असेल 2 पॉईंट स्टार्टर शॉर्टमध्ये येतो 2 पॉईंट स्टार्टर आपलं परत 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर असे मुख्य 3 प्रकारचे स्टार्टर आहेत. 2 पॉईंट स्टार्टरचा यूज कुठे केला जातो तर 2 पॉईंट स्टार्टरचा उपयोग आपण DC सिरीज मोटर
काय DC सिरीज मोटरमध्ये 2 पॉईंट स्टार्टरचा यूज केला जातो. आणि 3 पॉईंट स्टार्टरचा यूज कुठे केला जातो? DC शंट मोटर किंवा DC कंपाऊंड मोटरला सुद्धा आपण 3 पॉईंट स्टार्टरचा उपयोग करू शकतो. 4 पॉईंट स्टार्टरचा उपयोग आपण कंपाऊंड मोटरमध्ये करतो. आपल्याला काय विचारलं मग? 3 पॉईंट स्टार्टर खालीलपैकी कोणासाठी योग्य आहे? तर तो शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी काय आहे? तो वापरला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर कुठे दिसतंय? शंट अँड ऑप्शन नंबर 3 मध्ये पहा. काय ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 3 शंट अँड कंपाऊंड मोटर. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. क्वेश्चन नंबर 12. द स्पीड ऑफ सिरीज वाउंड DC मोटर. काय DC सिरीज वाउंड मोटरची गती कशी काय विचारलं पहा. नुसतं काय म्हणले? DC सिरीज वाउंड मोटरची गती. ऑप्शन 1 पहा. कॅन बी कंट्रोल्ड बाय शंट फील्ड रेग्युलेटर. म्हणजे शंट फील्ड रेग्युलेटर द्वारे आपण नियंत्रित करू शकतो का? ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 पहा. कॅन नॉट बी कंट्रोल्ड बाय डायव्हर्टर. काय डायव्हर्टर द्वारे नियंत्रित नाही करू शकत. काय काय आपल्याला DC मोटरची जी स्पीड आहे, काय जी गती आहे ती कॅन नॉट म्हणलं. इथं आपण डायव्हर्टरने त्याची गती नियंत्रित करू शकतो, पण इथं काय म्हणलंय? कॅन नॉट म्हणलंय. कॅन नॉट म्हणजे हे होणार का? ऑप्शन नंबर 2 पे होणार. ऑप्शन 3 पहा. इन्क्रीज ॲज फ्लक्स अँड डिक्रीज. काय फ्लक्स कमी झाले की स्पीड वाढते म्हणले. इन्क्रीज ॲज फ्लक्स डिक्रीज. आपल्याला माहित असेल काय? फ्लक्स कमी झाले की स्पीड वाढते. आपल्याला हा फॉर्म्युला माहित असेल काय? N = EB म्हणजे काय? आपलं बॅक EMF डिवायडेड बाय फ्लक्स. इथे काय म्हणलं? फ्लक्स कमी झाल्या. फ्लक्स कमी झाले की स्पीड काय वाढणार. कारण की का हे फ्लक्स आणि स्पीड हे कसे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे कसे व्यस्त प्रमाणात आहेत. मग काय होईल? काय म्हणले? फ्लक्स काय झालं? डिक्रीज झाल्यात. फ्लक्स कमी झाल्यात काय होईल? स्पीड वाढेल. हे बरोबर राहील. ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आन्सर राहील. काय? ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय म्हणतोय पहा. द टाईप ऑफ मोटर जनरली यूज इन द ट्रान्सपोर्ट व्हेकल्स इज. वाहतूक वाहनामध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या मोटरचा प्रकार. काय? वाहतूक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटरचा प्रकार विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे DC शंट मोटर कुठं आपण यूज करतो? आपल्या सर्वांना माहिती आहे DC शंट मोटर आपण लाईट लोडसाठी, कोणत्या लाईट लोडसाठी आपण काय करतो? DC शंट मोटरचा यूज करतो. लाईट लोड म्हणजे आपले कमी लोडसाठी आपण DC शंट मोटरचा यूज करतो. आणि वाहतूक वाहनामध्ये सामान्यतः लोड कसा असतो? तो हेवी लोड असतो. कसा? वाहतूक वाहनामध्ये हेवी लोड असतो. हेवी लोडसाठी आपण कोणती मोटर यूज करतो? आपल्या सर्वांना माहीत असेल हेवी लोडसाठी आपण DC सिरीज मोटरचा यूज करतो. DC सिरीज मोटरचा यूज कुठे केला जातो? आपण जसे की आपली क्रेन असेल, हॉइस्ट असेल, ट्रेन असेल, याच्यामध्ये आपण DC सिरीज मोटरचा यूज केला जातो. DC सिरीज मोटर काय? ॲज अ बूस्टर म्हणून ते हेवी लोडसाठी काय केली जाते? वापरली जाते. ज्या ठिकाणी उच्च टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी कोणत्या DC सिरीज मोटरला काय दिले? प्राधान्य दिले जाते. आपल्याला उच्च टॉर्कची आवश्यकता कुठं असते? जसे की आपलं क्रेन झालं, हॉइस्ट झालं, परत वाहतूक वाहनामध्ये सुद्धा आपल्याला हेवी लोड असतो वाहतूक वाहनामध्ये. त्यामुळे याची राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 2 राहील. DC सिरीज मोटर. DC शंट मोटर कुठे यूज केली जाते? लाईट लोड म्हणजे कमी लोडसाठी. जसे उदाहरण सांगायचं झाले बॅटरी चार्जिंगसाठी आपण DC शंट मोटरला प्राधान्य देतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलाय? काय म्हणतो क्वेश्चन पहा. खालीलपैकी कशामध्ये युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत? खालीलपैकी युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल ड्रिलिंग मशीनमध्ये आपण युनिव्हर्सल मोटर वापरतो. परत मिक्सरमध्ये सुद्धा काय युनिव्हर्सल मोटर वापरतो. सिलाई मशीनमध्ये सुद्धा आपण युनिव्हर्सल मोटर वापरतो. युनिव्हर्सल मोटर ही AC आणि DC या दोन्ही सप्लायवरती काय करते? ती कार्य करते युनिव्हर्सल मोटर. पण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण काय करत नाहीत? युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत. मग आपल्याला तेच विचारलं युनिव्हर्सल मोटर कुठे वापरत नाहीत विचारलेलं आहे. तर आपण युनिव्हर्सल मोटर कुठं वापरत नाहीत? आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरत नाही. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते? आपल्याला सर्वांना माहीत असेल तिथं रिलक्टन्स मोटर किंवा हिस्टेरिसिस मोटर आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरली जाते. कोणत्या? रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये रिलक्टन्स मोटर किंवा हिस्टेरिसिस मोटरचा यूज केला जातो. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आय होप हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. फॉर विच ऑफ द फॉलोइंग सिंगल फेज इंडक्शन मोटर इज द ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर हाय? काय खालीलपैकी कोणत्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचा काय खालीलपैकी
कोणत्या सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये अधिक ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर असेल? पॉवर फॅक्टर सर्वात जास्त कोणाचा असेल? आपल्याला माहीत असेल खालीलपैकी मोटर, आपल्याला कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर माहीत असेल. या मोटरचा ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कसा असतो? जास्त असतो. कशासाठी ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कसा असतो? जास्त असतो, कारण की याच्यामध्ये काय दोन कॅपॅसिटर वापरले जातात. एक कॅपॅसिटर काय मोटर सुरू करण्यासाठी वापरला जातो आणि दुसरा कॅपॅसिटर कायसाठी? तर दुसरा कॅपॅसिटर हा पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी काय केला जातो? वापरला जातो. म्हणून आपल्याला काय विचारले, सर्वात जास्त ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कुणाचा असेल? तर ऑप्शन नंबर 4 कोणाचा? कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरचा. कुणाचा? कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरचा याचा सर्वात जास्त पॉवर फॅक्टर असेल, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. काय विचारलंय? इन अ सिलिंग फॅन कॅपॅसिटर इज कनेक्टेड. सिलिंग फॅन मध्ये कॅपॅसिटर कसा जोडलेला असतो? एक ऑप्शन नंबर 1 पहा, इन सिरीज विथ सप्लाय. सप्लायच्या सिरीज मध्ये असतो का? नाही. ऑप्शन 2 पहा, इन पॅरलल विथ सप्लाय. सप्लायच्या पॅरलल मध्ये जोडलेला असतो का? नाही. ऑप्शन 3 पहा, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. ऑप्शन नंबर 3 पहा, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. सिलिंग फॅनमध्ये कॅपॅसिटर हा सुरुवातीच्या वाइंडिंगच्या कसा? सिरीजमध्ये जोडलेला असतो, कारण की कॅपॅसिटर हा फॅनला स्टार्टिंग टॉर्क देतो, त्यामुळे फॅन आपला जो पंखा आहे तो काय करतो? सहज सुरू होतो. मग त्याचं राईट आन्सर ऑप्शन काय? इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. आपण कॅपॅसिटर हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या कसा? सिरीजमध्ये जोडतो, कारण की का फॅनला स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते. स्टार्टिंग टॉर्क दिला की फॅन काय करतो? आपला सहज सुरू होतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग कॅपॅसिटर असा जोडलेला असतो. ऑप्शन नंबर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. इन अ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर इज बेसिकली. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटार मुळात आहे. आपल्याला काय विचारले? कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचं एक दुसरं नाव विचारले, तर आपल्याला माहीत असेल कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन दुसरे नाव काय आहे? तर त्याचे दुसरं नाव आहे टू फेज इंडक्शन मोटर. काय? टू फेज इंडक्शन मोटार याचे दुसरे नाव आहे. कोणाच्या मोटरचे? कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचे दुसरे नाव काय? टू फेज इंडक्शन मोटार. या मोटरचा पॉवर फॅक्टर कोणाचा? या कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा सर्वात जास्त असतो. सर्वात जास्त असतो, आणि याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. टू फेज इंडक्शन मोटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. सिंगल फेज मोटर्स कमर्शियल मॅन्युफॅक्चरेड अप टू. सिंगल फेज मोटर्स व्यवसायाकरिता किती HP पर्यंत बनवले जातात विचारलेलं आहे. किती HP पर्यंत बनवले जातात? सिंगल फेज मोटर्स व्यवसायाकरिता किती HP पर्यंत बनवले जातात? आपल्याला सर्वांना माहीत असेल ते किती? 2 HP पर्यंत बनवल्या जातात, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. राईट आन्सर सिंगल फेज इंडक्शन मोटर्स या व्यवसायाकरिता 2 HP पर्यंत बनवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? विच ऑफ द फॉलोइंग मोटार्स इज यूज इन टॉईस. काय? खेळण्यामध्ये खालीलपैकी कोणती मोटार वापरली जाते? आपली जी खेळणी आहे त्याच्यामध्ये कोणती मोटार वापरली जाते? तर आपल्याला सेडेड पोल ही मोटर एक माहीत असेल. काय? सेडेड पोल मोटार ही एक प्रकारची काय सिंगल फेज मोटार आहे. सेडेड पोल मोटार काय ही एक सिंगल फेज इंडक्शन सिंगल फेज मोटर आहे. आणि सेडेड पोल मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो? लो असतो. या मोटरची इफिशियन्सी कार्यक्षमता ही खूप कमी असते. आणि ही मोटर कशामध्ये यूज केली जाते? तर आपली जी खेळणी आहे खेळणीमध्ये काय केली जाते? सेडेड पोल मोटर काय केली जाते? यूज केली जाते. आपल्याला तेच विचारले. काय क्वेश्चन काय विचारलाय? खेळण्यामध्ये खाली कोणती मोटर वापरली जाते? तर आपण तिथे सेडेड पोल मोटार वापरतो. या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो? स्टार्टिंग टॉर्क हा एकदम कमी लो असतो. आणि या मोटरची कार्यक्षमता इफिशियन्सी ही किती असते? तर इफिशियन्सी ही खूप कमी असते. 5 ते 35%. किती? 5 ते 35% एवढी काय असते त्याच्या सेडेड पोल मोटरची इफिशियन्सी असते. आणि ही मोटर काय आपल्या खेळणीमध्ये वापरली जाते. तसेच छोटे छोटे फॅन असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपली सेडेड पोल मोटर वापरली जाते. आपले छोटे फॅन जसे आपलं टेबल फॅन वगैरे ते आहेत त्याच्यामध्ये सेडेड पोल मोटर वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा.
नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. द मोटार यूज इन हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर, घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेली मोटर, काय घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेली मोटार असते. ऑप्शन 1 पहा बरं, DC सिरीज मोटर. DC सिरीज मोटर आपण कुठे वापरतो, ॲज अ बूस्टर म्हणून. DC सिरीज आपण ॲज अ काय बूस्टर म्हणून वापरतो. DC सिरीज मोटर ॲज अ बूस्टर म्हणून वापरतो. DC सिरीज मोटर ही हेवी लोडसाठी हेवी लोडसाठी काय करतो, वापरतो. ऑप्शन 3 DC शंट मोटर ही लाईट लोडसाठी वापरतो. ह्याच्या अगोदर आपण क्वेश्चन पाहिले, हा लाईट लोडसाठी वापरतो. युनिव्हर्सल मोटर आपण कशामध्ये यूज करतो, जसे की आपलं मिक्सर असेल, सिलाई मशीन असेल, याच्यामध्ये काय ड्रिलिंग मशीन असेल, त्याच्यामध्ये काय युनिव्हर्सल मोटर यूज करतो. आणि युनिव्हर्सल मोटर AC आणि DC या दोन्ही सप्लायवरती काय करते, कार्य करते. खाली ऑप्शन नंबर 4 पहा. ऑप्शन नंबर सिंगल फेज इंडक्शन मोटर. मग काय आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरतो, मग आपण याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, सिंगल फेज इंडक्शन मोटर याचा राईट आन्सर राहील. आपले जे घरगुती मधील जे आपले फ्रीज जे रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामध्ये कोणती मोटर वापरतो, तर आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतो. DC सिरीज मोटर आपण पाहिजे ॲज अ बूस्टर, DC शंट मोटर लाईट लोडसाठी, आणि युनिव्हर्सल मोटर आपलं मिक्सर, ड्रिलिंग मशीन असेल, सिलाई मशीन, ते AC DC दोन्ही सप्लायवरती कार्य करते. हे तिन्हीचेही आपण काय केले, ऑप्शन पाहिलेले आहेत. आणि आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरतो, तर सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा, काय म्हणतो क्वेश्चन, विच टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट रेग्युलेशन इफिशियन्सी अँड हिटिंग अंडर लोड कंडिशन. काय ट्रान्सफॉर्मरवरील कोणती चाचणी लोड कंडिशनला, कोणत्या लोड कंडिशन म्हणलं इथं, लोड कंडिशनला अंतर्गत नियम, कार्यक्षमता आणि हिटिंग बद्दल माहिती प्रदान करते. आपल्याला माहित असेल, आपल्याला काय रेग्युलेशन इफिशियन्सी काय दिले इथं, एक मिनिट, रेग्युलेशन इफिशियन्सी आणि काय दिले आपले हिटिंग. आपण हिटिंग आणि रेग्युलेशन इफिशियन्सी आपण कोणत्या टेस्टने माहीत करतो, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे टेम्परेचर. हिटिंग म्हणजे काय, आपलं टेम्परेचर. आपली जी इफिशियन्सी, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कोणत्या टेस्टने चेक करतो, तर आपल्याला सर्वांना माहीत असेल आपण कोणती टेस्ट घेतो, बॅक टू बॅक टेस्ट घेतो. कोणती, बॅक टू बॅक टेस्टने काय करतो, टेम्परेचर, हिटिंग आणि काय आपली नियम, कार्यक्षमता बद्दल कोणती माहिती देते, तर बॅक टू बॅक टेस्टने आपण काय करतो, हे सर्व फाइंड आउट करतो. तसं ओपन सर्किटने काय करतो आपण, ओपन सर्किट सुद्धा आपल्याला माहित असेल, ओपन सर्किटने आपण काय करतो, आयर्न लॉस काय करतो, फाइंड आउट करतो, आयर्न लॉस. परत आपली एक शॉर्ट सर्किट टेस्ट असते, शॉर्ट सर्किट टेस्टने आपण I2R लॉस, त्यालाच कॉपर लॉस म्हणतो. शॉर्ट सर्किट टेस्टने आपण कॉपर लॉस फाइंड आउट करतो, आणि ओपन सर्किट टेस्टने काय करतो, आयर्न लॉस फाइंड आउट करतो. आणि बॅक टू बॅक टेस्टने आपण काय फाइंड आउट करण्यासाठी करतो, काय ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी आणि टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय बॅक टू बॅक टेस्ट घेत असतो ट्रान्सफॉर्मरवरती. नेक्स्ट क्वेश्चन, याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, बॅक टू बॅक टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणते क्वेश्चन पहा, काय म्हणला क्वेश्चन, स्कॉट कनेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज आल्सो नॉन एज. काय ट्रान्सफॉर्मरचे स्कॉट कनेक्शन म्हणून आपल्या स्कॉट कनेक्शनला दुसरं नाव काय आहे, तर आपल्याला सर्वांमध्ये स्कॉट कनेक्शनला दुसरं नाव TT कनेक्शन म्हणून आपण म्हणू शकतो. कोणते, TT कनेक्शन. आणि स्कॉट कनेक्शन हे ट्रान्सफॉर्मरमध्ये काय केले जातात, तर ते 3 फेज टू 2 फेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, कशासाठी, 3 फेज टू 2 फेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण स्कॉट कनेक्शन ट्रान्सफॉर्मरमध्ये करत असतो. आणि स्कॉट कनेक्शनला दुसरं नाव काय आहे, TT कनेक्शन सुद्धा आपण म्हणू शकतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय, TT कनेक्शन ऑप्शन 4 मध्ये दिसते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणते क्वेश्चन पहा, व्होल्टेज स्टेबलायझरसाठी कोणत्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरले जाते. आपल्याला काय, व्होल्टेज स्टेबलायझरसाठी कोणत्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर, आपल्याला ॲटो ट्रान्सफॉर्मर माहीत असेल, काय ॲटो ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज स्टेबलायझर म्हणून वापरतो. तसेच रेग्युलेटर बूस्टर म्हणून सुद्धा ॲटो ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. ॲटो ट्रान्सफॉर्मरला फक्त एकच वाइंडिंग असते, ॲटो ट्रान्सफॉर्मरला फक्त एकच असते, प्रायमरी आणि सेकंडरीचं काम एकच वाइंडिंग करते. आणि ॲटो ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही ऑदर ट्रान्सफॉर्मरपेक्षा कशी असते, जास्त असते. ऑदर ट्रान्सफॉर्मर कोणते, जे 2 वाइंडिंगचे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ज्या ट्रान्सफॉर्मरला असते, त्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा ॲटो ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही कशी असते, हाय, जास्त असते. याच्यामध्ये कारण की काय, एकच वाइंडिंग आहे. आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर काय विचारला क्वेश्चन, व्होल्टेज स्टेबलायझरसाठी आपण वापरतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, ॲटो ट्रान्सफॉर्मर. आय होप हा क्वेश्चन समजला.
नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. अ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स. ट्रान्सफॉर्मर खालीलपैकी कोणत्या पॅरामीटर्सला ट्रान्सफर करतो विचारले. कोणत्या पॅरामीटर्सला ट्रान्सफर करतो. ऑप्शन एक पहा फ्रिक्वेन्सी होईल का. ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्रिक्वेन्सी कशी असते कॉन्स्टंट असते ती बदलत नाही. ऑप्शन दोन पहा व्होल्टेज होईल का. व्होल्टेज होईल का. ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला काय करतं स्टेप अप किंवा स्टेप डाऊन. स्टेप अप किंवा स्टेप डाऊन कोण करतं. ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन कोण करतो आपला ट्रान्सफॉर्मर करतो. ऑप्शन 3 करण काही संबंध नाही. ऑप्शन 4 पॉवर. तर ट्रान्सफॉर्मर हा पॉवरला काय करतो ट्रान्सफर करतो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील पॉवर. फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरमध्ये कशी असते कॉन्स्टंट असते. ऑप्शन 1 होणार नाही. 2 ट्रान्सफॉर्मर हा व्होल्टेजला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करतो. ऑप्शन 2 सुद्धा होणार नाही. ऑप्शन 3 करंट बी होणार नाही. ऑप्शन 4 पॉवरला ट्रान्सफॉर्मर काय करतो ट्रान्सफर करतो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय विचारला क्वेश्चन पहा. काय म्हणतोय द डिस्क ऑफ एनर्जी मीटर्स इज मेड अप ऑफ मटेरियल कॉल्ड. ऊर्जा मीटर आपली जी एनर्जी मीटरची डिस्क कोणत्या पदार्थापासून बनलेली असते ते विचारलेलं आहे. एनर्जी मीटर हा कोणता टाईपचं मीटर आहे ते इंटिग्रेटिंग टाईपचं मीटर आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन भरपूर वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. एनर्जी मीटर हा कोणत्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे तर ते इंटिग्रेटिंग कोणते इंटिग्रेटिंग टाईपचं काय तो इन्स्ट्रुमेंट आहे. कोणता आपला जो एनर्जी मीटर आहे तो कोणत्या इंटिग्रेटिंग टाईपमध्ये मोडतो. एनर्जी मीटरची डिस्क ही ॲल्युमिनियम किंवा कशाची बनलेली असती ती कॉपरची बनलेली असते. मग आपल्याला तेच विचारलेलं आहे. ऊर्जा मीटरची म्हणजे एनर्जी मीटरची डिस्क कोणत्या पदार्थापासून बनलेली असते. ऑप्शन 1 होईल का झिंक नाही आयर्न नाही. ती कशापासून बनलेली असते तर ती ॲल्युमिनियम पासून बनलेली असते म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. 132 kV AC व्होल्टेज कॅन बी मेजरेड बाय. काय 132 kV AC व्होल्टेज याद्वारे मोजले जाऊ शकते. खाली आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्या व्होल्ट मीटरने आपण 132 AC व्होल्टेज मोजले जाऊ शकते ते विचारलेले आहे. आपल्याला 132 kV व्होल्टेज कसं आहे हाय व्होल्टेज आहे. हे कसं एक हाय व्होल्टेज आहे. खालीलपैकी कोणत्या व्होल्ट मीटरने आपण हाय व्होल्टेज मोजू शकतो तर आपल्याला माहित असेल 132 kV AC काय 132 kV AC व्होल्टेज आपण काय इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटरने काय करू शकतो आपण मेजर करू शकतो. कोणत्या मीटरने इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटरने. ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा काय इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटरने काय करतो 132 kV व्होल्टेज मोजू शकतो. काय 132 kV व्होल्टेज हे कसं आहे हाय व्होल्टेज आहे आणि हाय व्होल्टेज मोजण्यासाठी आपण काय इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटरचा वापर करत असतो. आणि या इन्स्ट्रुमेंटमध्ये ईडी करंट लॉस कोणता ईडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस या इन्स्ट्रुमेंटमध्ये होत नाही. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटर हा AC आणि DC ही मोजू शकतो. आपल्याला विचारलंय काय 132 kV AC व्होल्टेज याद्वारे मोजू शकतो तर आपण कोणत्या इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटरने आपण 132 kV AC व्होल्टेज मोजू शकतो. हा इन्स्ट्रुमेंट AC किंवा DC ही मोजू शकतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील इलेक्ट्रोस्टॅटिक व्होल्ट मीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन नंबर 27 काय म्हणला होता पहा. काय विचारला होता इफ अ व्होल्ट मीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द लोड देन जर काय म्हणतोय जर व्होल्ट मीटर आपण सिरीजमध्ये जोडला काय जर व्होल्ट मीटर आपण सिरीजमध्ये जोडला तर काय होईल. ऑप्शन ए पहा द मेजरमेंट रीडिंग विल बी टू द हाय. काय आपली जी रीडिंग आहे ती हाय दाखवेल. आपल्याला माहित असेल व्होल्ट मीटर आपण सर्किटमध्ये कसा जोडतो. व्होल्ट मीटर आहे तो आपण सिरीजमध्ये तो सर्किटमध्ये पॅरलरमध्ये जोडतो. कसा व्होल्ट मीटर सर्किटमध्ये कसा पॅरलरमध्ये जोडतो. म्हणजे तर काय म्हणलंय तो व्होल्ट मीटर कसा सिरीजमध्ये जोडलेला आहे. मग सिरीजमध्ये जोडलेला असता काय होईल तर आपल्याला माहित असेल व्होल्ट मीटरचा काय रेजिस्टन्स हा हाय असतो. कसा व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स हा कसा हाय असतो म्हणून त्याच्यामधील वाहणारा प्रवाह जो करंट आहे तो कसा एकदम शून्य म्हणजे कमी प्रमाणात वाढेल. ऑलमोस्ट नो करंट विल फ्लो इन द सर्किट. याचा राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर 10 काय ऑलमोस्ट नो करंट विल फ्लो द सर्किट. काय जर आपण व्होल्ट मीटर सिरीजमध्ये जोडला तर त्यामध्ये रिडिंग ही किती ऑलमोस्ट शून्य दाखवेल. कारण की व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स हा कसा असतो हाय असतो आणि आपण व्होल्ट मीटर
सर्किटमध्ये कसा जोडला जातो, तर तो व्होल्टमीटर आपण सर्किटमध्ये पॅरललमध्ये जोडतो, पण इथं कसं म्हटलंय सिरीजमध्ये. तर मग कसं होईल, याचे राईट आन्सर ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर 2, ऑलमोस्ट नो करंट विल फ्लो इन द सर्किट. याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. आणि आपण ॲममीटर हा सर्किटमध्ये कसा जोडतो, तर ॲममीटर हा सर्किटमध्ये सिरीजमध्ये जोडतो आणि ॲममीटरने आपण काय करंट मेजर करतो आणि व्होल्टमीटरने आपण काय मेजर करतो, तर आपण व्होल्टेज मेजर करतो. आपल्याला हा क्वेश्चन समजलेला असेल. याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय 2 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतो क्वेश्चन, एक मिनिट. काय म्हणतो क्वेश्चन, हॉल इफेक्ट टॉंग टेस्टर. काय हॉल इफेक्ट टॉंग टेस्टर इज यूज टू मेजर. काय हॉल इफेक्ट टॉंग टेस्टर डॅश मोजण्यासाठी वापरला जातो. कोणता, हॉल इफेक्ट टॉंग टेस्टर. त्याला दुसरं नाव आपल्याला माहित असेल, हॉल इफेक्ट टॉंग टेस्टरला दुसरं नाव आहे क्लॅम्प मीटर असे सुद्धा म्हणतात. हे AC आणि DC करंट मोजण्यासाठी हॉल इफेक्ट टॉंग टेस्टरचा आपण यूज करतो. AC आणि काय DC करंट मोजण्यासाठी हॉल इफेक्ट टॉंग टेस्टरचा यूज करतो. आणि याचं दुसरं नाव काय, आपण क्लॅम्प मीटर असे सुद्धा म्हणू शकतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे, AC आणि DC करंट मोजतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चन काय म्हणतोय, न्यूमेरिकल आहे. एका सर्किटमध्ये काय 80 कुलॉम्ब चार्ज निर्माण होण्यासाठी किती 10 एम्पियर करंट किती टाइम घेत. काय आपल्याला टाइम काढायचा आहे. आपल्याला काय दिलंय, कुलॉम्ब किती चार्ज दिलाय, 80 दिले चार्ज, 80 कुलॉम्ब चार्ज दिलाय आणि आपल्याला करंट हा किती दिलाय 10 एम्पियर दिलेला आहे. तर आपल्याला काय विचारलंय, टाइम विचारलेला आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित असेल, आपल्याला I = Q/T हा फॉर्म्युला माहीत असेल. पण आपल्याला करंट काढायचा आहे का, नाही. आपल्याला काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे. काय टाइम काढायचा आहे. मग करंट आणि टाइम हे कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मग काय होईल, करंट खालती जाईल आणि टाइम काय होईल इथं वरती येईल. मग कसा फॉर्म्युला तयार होईल, T = Q/I हा फॉर्म्युला तयार होईल. मग चार्ज किती दिलेत पहा बरं. चार्ज इथं किती दिले आपल्याला, 80 चार्ज दिलेत. करंट किती दिलाय 10 एम्पियर दिलाय. हा शून्य काढला, हा शून्य काढला, 8 × 8. आणि आपला टाइम नेहमी कशामध्ये असतो, सेकंदमध्ये असतो. कशामध्ये असतो, टाइम नेहमी सेकंदमध्ये असतो. ऑप्शनमध्ये 8 सेकंद कुठं दिसते, ऑप्शन नंबर 3 मध्ये पहा 8 सेकंद दिसत असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, 8 सेकंद. राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतोय क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30 काय विचारला होता पहा. विच टाईप ऑफ कोल इज बेस्ट सुटेबल फॉर थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांटसाठी खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात योग्य, सर्वात भारी म्हणजे सर्वात चांगला खालीलपैकी कोणता कोळसा असेल. तर आपल्याला सर्वांना माहीत असेल, सर्वात चांगला कोळसा हा कोणता आहे, अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा कोळसा, कोल हा काय सर्वात चांगला थर्मल पॉवर प्लांटसाठी आहे. अँथ्रासाइट हा सर्वात चांगला का, तर याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे कशी, ऑदर कोळशापेक्षा सर्वात जास्त आहे अँथ्रासाइट. पण आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कोणता कोळशावर वीज निर्मिती केली जाते, तर ती कोणता कोळसा आहे, बिटुमिनस. बिटुमिनस या कोळशावरती सर्वात जास्त भारतामध्ये वीज निर्मिती केली जाते. कारण की अँथ्रासाइट हा भारतामध्ये जास्त प्रमाणात भेटत नसल्यामुळे बिटुमिनस हा सर्वात जास्त यूज केला जातो. आणि सर्वात भारी हा कोणता कोळसा आहे, तो अँथ्रासाइट आहे. 2 नंबरला बिटुमिनस येईल, 3 नंबरला आपला लिग्नाइट येईल, त्यानंतर 4 सर्वात जास्त ॲश कंटेंट कोणात असतात ते तुम्ही काय करायचं, कमेंट करून सांगायचे. सर्वात जास्त ॲश कंटेंट जे राख कंटेंट आहे ते सर्वात जास्त कोणत्या कोळशामध्ये असतात ते तुम्ही काय करायचे, कमेंट करून सांगायचं आहे. आणि सर्वात भारी कोणता कोळसा पाहिला आपण, अँथ्रासाइट पाहिला. कारण की त्याच्यात काय कॅलोरिफिक व्हॅल्यू त्याची काही सर्वात जास्त असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील, अँथ्रासाइट. आणि तुम्ही काय करायचं, ॲश कंटेंट सर्वात जास्त कोणत्या कोळशाचे असतात ते तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा बरं. काय विचारला क्वेश्चन, द EMF ऑफ DC जनरेटर डिपेंड्स ऑन. DC जनरेटरमधील EMF कशावर अवलंबून असतो. DC जनरेटरमधील EMF कशावर अवलंबून असतो. आपल्याला DC जनरेटरचा फॉर्म्युला असेल, DC जनरेटर EMF = Φ/Znp/60 × A. मग कशावरती डिपेंड आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. तर पहा, फाय म्हणजे फ्लक्स, झेड म्हणजे नंबर ऑफ काय आपले नंबर ऑफ कंडक्टर, एन म्हणजे आपली स्पीड आणि पी म्हणजे काय आपले नंबर ऑफ पोल, ए म्हणजे पॅरलल पाथ.
तर काय विचारलं, डीसी जनरेटरमध्ये EMF कशावर अवलंबून आहे, फ्लक्सवर, झेडवर, एनवर आणि पीवर काय आपला डीसी जनरेटरमध्ये EMF अवलंबून आहे. आणि पॅरलल पाथवर सुद्धा काय आहे तो EMF अवलंबून आहे. ऑप्शनमध्ये दिसतंय का, ऑप्शन 1 पहा फ्रिक्वेन्सी होईल का, नाही. ऑप्शन 2 कम्युटेशन, काही संबंध नाही. ऑप्शन 3 पहा स्पीड. ऑप्शन 4 पहा फ्लक्स. स्पीड आणि फ्लक्सवरती काय आपला EMF डीसी जनरेटरमध्ये EMF काय आहे, डिपेंड आहे. ऑप्शनमध्ये स्पीड अँड फ्लक्स कुठे दिसतंय, ऑप्शन 5 मध्ये पहा. ऑप्शन नंबर 5 मध्ये काय दिसतंय, स्पीड अँड फ्लक्स दिलेला आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. क्वेश्चन काय विचारला होता आपल्याला, डीसी जनरेटरमध्ये EMF कशावर अवलंबून आहे, EMF हा स्पीड अँड फ्लक्सवर अवलंबून आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाचा लेबल कलर विचारला आपल्याला. काय, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाचा लेबल कलर हा ब्ल्यू निळा असतो ते विचारलेला. ऑप्शन 1 पहा वॉटर दिले, वॉटरचा रेड कलर काय, वॉटरचा लेबल कलर हा कसा असतो, रेड असतो. परत कार्बन डायऑक्साईडचा, आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा माहीत असेल त्याचा ब्लॅक असतो, काय असतो, ब्लॅक असतो. ऑप्शन 3 मध्ये काय दिले पहा, हॅलोन एक्सटिंग्विशर, हॅलोनचा काय असतो लेबल कलर, हॅलोनचा काय असतो, ग्रीन असतो. कोणता, ग्रीन. ड्राय पावडरचा काय असतो आपला, काय ड्राय पावडरचा काय असतो, ब्ल्यू असतो. ड्राय पावडरचा ब्ल्यू असतो. आणि वेट केमिकलचा येल्लो असतो, वेट केमिकलचा येल्लो, ड्राय पावडरचा ब्ल्यू, हॅलोन एक्सटिंग्विशरचा काय पाहिला आपण, ग्रीन पाहिला. आणि कार्बन डायऑक्साईडचा काय पाहिला आपण, ब्लॅक असतो. आणि वॉटरचा काय असतो, रेड असतो. आपल्याला विचारलंय कशाचा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाचा लेबल कलर हा ब्ल्यू असतो, तर ब्ल्यू कलरचा असतो तो ड्राय पावडरचा असतो. कशाचा, ड्राय पावडरचा असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. ड्राय पावडरच्या अग्निशामकाचा लेबल कलर हा ब्ल्यू निळा असतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतोय पहा, डीसी जनरेटरमध्ये 500 एम्पियर पेक्षा कमी करंटसाठी कोणती वाइंडिंग केली जाते. आपण डीसी जनरेटरमध्ये जनरली 2 प्रकारच्या वाइंडिंग करतो. एक आपल्याला माहीत असेल लॅप वाइंडिंग, आणि दुसरी काय आपली वेव्ह वाइंडिंग माहीत असेल. लॅप वाइंडिंग म्हणजे काय, लॅप वाइंडिंग कशासाठी करतो, हाय करंट आणि काय लो व्होल्टेजसाठी लॅप वाइंडिंग करतो. आणि वेव्ह वाइंडिंग ह्याच्या उलट काय, हाय व्होल्टेज आणि लो करंटसाठी काय करतो आपण, वेव्ह वाइंडिंग ही करतो. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 500 एम्पियरपेक्षा कमी करंटसाठी कोणती वाइंडिंग वापरतात. आपल्याला माहिती असेल लॅप वाइंडिंग ही 500 एम्पियरपेक्षा जास्त करंटसाठी आपण लॅप वाइंडिंग वापरतो. आणि ही वेव्ह वाइंडिंग ही 500 एम्पियरपेक्षा कमी जनरेटरमध्ये काय, कमी जनरेटरमध्ये आपण वेव्ह वाइंडिंग वापरतो. आणि लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ किती असतात आपल्याला माहीत असेल, जेवढे पोल असतात तेवढेच करंट व्हायला लॅप वाइंडिंगमध्ये मार्ग असतात. पण तसं वेव्ह वाइंडिंगमध्ये नाही, जेवढे जास्त पोल असतील तेवढे याच्यामध्ये हे असतील का पॅरलल पाथ, नाही. वेव्ह वाइंडिंगमध्ये फक्त करंट व्हायला फक्त 2च मार्ग असतात. आपल्याला विचारलंय काय मग, 500 एम्पियरपेक्षा कमी करंटसाठी कोणती वाइंडिंग असते, आताच आपण पाहिली, तर ती कोणती असती, वेव्ह वाइंडिंग वापरतो. 500 एम्पियरपेक्षा कमी जनरेटरमध्ये आपण वेव्ह वाइंडिंग करतो. आणि 500 एम्पियरपेक्षा जास्त रेटिंगच्या जनरेटरमध्ये काय करतो आपण, लॅप वाइंडिंग यूज करतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 5 वेव्ह वाइंडिंग. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय पहा, मोह रिलेला प्राधान्य दिले जाते. आपण मोह रिले कुठे, आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये मोह रिले, आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 प्रकारचे रिले असतात. कोणते पहा, एक मोह रिले असतो, दुसरा इम्पिडन्स रिले असतो. कोणता, इम्पिडन्स रिले मी शॉर्टमध्ये लिहितो. परत तिसरा कोणता असतो, रिॲक्टन्स रिले असतो. कोणता, रिॲक्टन्स रिले. अशा प्रकारे ट्रान्समिशन लाईन 3 प्रकारचे रिले वापरतो. मोह रिले आपण काय करतो, लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. कोणत्या, लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी मोह रिले वापरतो. इम्पिडन्स रिले कुठे वापरतो, तर आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये काय करतो, काय इम्पिडन्स रिले वापरतो. आणि आपला जो रिॲक्टन्स रिले असतो तो आपण काय करतो, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. कोणत्या, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी आपण कोणता रिॲक्टन्स रिले वापरतो. आपल्याला विचारले काय काय, मोह रिलेला प्राधान्य दिले जाते. ऑप्शनमध्ये लॉंग ट्रान्समिशन लाईन दिलेली आहे का, नाही. त्यांनी काय केलेले, व्होल्टेजच्या रेंज दिलेले आहेत. तर मोह रिले लॉंग ट्रान्समिशन लाईन ही किती केवीची असते, तर जास्त केवीची असते. जसे की 400 केवी असेल, परत 440 केवी असेल, परत 765 केवी, 1000 केवी. हे कशा आहेत, हे लॉंग ट्रान्समिशन लाईन आहेत. ह्या कोणत्या, 400 केवी, 440, 765 असेल, 1000 केवी, ह्या कशा लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे. तर मग लॉंग ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज रेंज 400 केवी कोणते येतो, तो एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये ती कोणती, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज काय 400
केव्ही हे एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये येतं आणि हे 765 केव्ही कोणतं अल्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये येतं. कोणते 765 1000 केव्ही कोणते अल्ट्रा हाय. मग मूव्ह रिले कुठे वापरलं जाईल एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि अल्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये काय केलं जाईल मूव्ह रिलेला प्राधान्य दिले जाईल. मग एक्स्ट्रा हाय आणि अल्ट्रा हाय ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे ऑप्शन नंबर 5 मध्ये दिसत असेल काय एक्स्ट्रा अँड अल्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये काय मूव्ह रिलेला प्राधान्य दिले जाते. मूव्ह रिले आपण लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरतो. कोणत्या लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये मूव्ह रिले वापरतो. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन ही कोणती असते एक्स्ट्रा हाय आणि अल्ट्रा हाय व्होल्टेज ही लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील एक्स्ट्रा अँड अल्ट्रा हाय व्होल्टेज. नेक्स्ट काय विचारलं पहा द मेन ॲडव्हांटेज ऑफ DC और AC इज काय AC पेक्षा DCचा मुख्य फायदा काय आहे ते विचारलेलं आहे. काय आपल्याला AC पेक्षा DCचा मुख्य काय DCचा काय सर्वात चांगला फायदा काय आहे ते विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल काय AC पेक्षा DCचा मुख्य फायदा काय आहे. DC हा काय करतो सहज साठवता येतो काय तो सहज स्टोरेज करता येतो. आणि DC ट्रान्समिशन लाईनमध्ये काय DC ट्रान्समिशन लाईनमध्ये काय होतात कमी लॉसेस होतात काय लेस लॉसेस होतात. काय DC ट्रान्समिशन लाईनमध्ये कमी लॉसेस होतात. काय कमी DC ट्रान्समिशन लाईनमध्ये कमी लॉसेस होतात. आणि DC ट्रान्समिशन लाईनमध्ये काय फेरांटी इफेक्ट असतो. तो DC ट्रान्समिशन लाईनमध्ये जो फेरांटी इफेक्ट आहे तो काय होतो DC ट्रान्समिशन लाईनमध्ये फेरांटी इफेक्ट होत नाही. आणि DC ट्रान्समिशन लाईनमध्ये जो कोरोना इफेक्ट असतो तो काय होतो DC ट्रान्समिशन खूप कमी प्रमाणात काय जो कोरोना इफेक्ट हा DC ट्रान्समिशन लाईनमध्ये खूप कमी प्रमाणात होतो. आणि आपला एक अजून मेन फायदा DC ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होत नाही. त्यामुळे DC ट्रान्समिशन लाईनचे रेग्युलेशन चांगले असते. हा एक त्याचा फायदा आहे. पण आपण मुख्य काय पाहिला AC पेक्षा DCचा मुख्य फायदा हा आहे की DC हा काय करतो सहज स्टोरेज करता येतो का सहज साठवता येतो. ऑप्शनमध्ये एजी स्टोअर कुठे दिसतो ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. मग याचा मुख्य फायदा काय आहे एजी स्टोअर. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. खालीलपैकी DC ट्रान्समिशनचा मुख्य चांगला फायदा काय आहे एजी स्टोअर करता येतो. म्हणून याचे राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा in overhead transmission line has span of 200 meter the line conductor with 0.7 kg per meter if the maximum available tension is 1400 kg the maximum sag will be. काय आपल्याला सॅग विचारलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे सॅग काढायचा आहे. सॅगचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे. सॅगचा फॉर्म्युला काय सॅग इज इक्वल टू काय WL स्क्वेअर डिवायडेड बाय 8T. W म्हणजे काय आपलं वेट, L म्हणजे काय लेंथ किंवा स्पॅन आणि T म्हणजे आपलं टेन्शन. तर आपल्याला काय काय दिलं बघा गिवन डाटा काय दिला आपल्याला 200 मीटर काय दिला स्पॅन दिला आहे. परत 0.7 kg काय दिलं आपल्याला वेट दिलेलं आहे आणि काय 1400 काय दिलं आपल्याला टेन्शन दिलेलं आहे. मग काय करू आपण या फॉर्म्युलामध्ये काय करू या किमती इनपुट करून घेऊ आणि पाहू किती सॅग येत होती. काय करू आपण फॉर्म्युला पाहिला WL स्क्वेअर डिवायडेड बाय 18. आपण काय करू या फॉर्म्युलामध्ये किमती वेट किती दिले आपल्याला 7 kg इंटू स्पॅन किती दिला आहे 200 मीटर. मग काय 200 स्क्वेअर आहे. मग काय करायचं 200 इंटू 200 डिवायडेड बाय एक मिनिट फ्रेश लिहून घेऊ आपण. काय पाहिलं आपण फॉर्म्युला पाहिला वेट किती आपल्याला 0.7 kg इंटू आपल्याला स्पॅन किती दिला आहे 200 मीटर. मग त्याचा स्क्वेअर आहे. मग करायचं 200 इंटू 200 डिवायडेड बाय आपला 8 काय आहे कॉन्स्टंट इंटू टेन्शन किती दिलं आपल्याला 1400 दिले. मग खाली गेले 1400. मग काय करू ह्याचं हे गणित सोडून घ्यायचं. हा शून्य काटला हा शून्य काटला हा शून्य काटला हा शून्य काटला बे एक बे चोक 8 4 एक 4 4 पंचे 20 वरी ती झाली 50. हा शून्य जसा तसा. मग काय राहिलं पहा हा शून्य पॉईंटचा एक शून्य आणि हा शून्य काय काटला कट झाला. मग काय झालं 7 गुणिले असं राहिलं 7 गुणिले 5 डिवायडेड बाय हा 14. मग 7 एक 7 7 दोन्ही 14. मग काय झालं 5/2. मग 5चा हाफ किती असतं तर 2.5 मीटर. तर आपली सॅग किती आलेला आहे आपल्याला सॅग आपण किती काढला 2.5. 5चे हाफ किती असतं 2.5 मीटर काय आला आपला सॅग आला. मग 2.5 मीटर ऑप्शन कुठे दिसतंय खाली ऑप्शन एक पहा ऑप्शन नंबर 5 मध्ये दिसतंय काय 2.5 मीटर. आपला सॅग किती आलेला आहे 2.5 मीटर आलेला आहे. याच्या अशा प्रकारे आपण काय केलं सॅग काढून घेतलेला. आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा द ओव्हरहेड लाईन कंडक्टर हॅज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ 3 cm स्क्वेअर इट इज सपोर्टेड बाय लेवल सपोर्ट अ स्पॅन ऑफ 150 मीटर
if specific weight of conductor is 7,800 kg and the working trace काय 1000 kg सेंटीमीटर, द वर्किंग टेन्शन विल बी काय आपल्याला विचारले वर्किंग टेन्शन काढायचं आहे आपल्याला, ते विचारलेलं आहे. काय वर्किंग टेन्शन काढायचं. आपण काय करू मराठीमध्ये एकदा रीड करून घेऊ. काय म्हणतो क्वेश्चन पहा, ओव्हरहेड लाईन कंडक्टरचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र हे किती 150 मीटर दिलेलं आहे आणि अंतराची लेवर सपोर्ट द्वारे समर्पित आहे. जर कंडक्टरचे विशिष्ट वजन किती 7800 kg आहे, तर कामाचा ताण कामाचा म्हणजे वर्किंग ट्रेस किती आहे तो 1000 kg आहे. तर आपल्याला काय विचारले कामाचे टेन्शन किती असेल ते विचार. दिसायला सर्वात क्वेश्चन मोठा दिसत असेल, जेवढा क्वेश्चन मोठा असतो तेवढा तो काय असतो सोपा असतो. आपल्याला काय करायचे वर्किंग टेन्शन काढायचं आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला गिवन डाटा काय दिलाय ते पहा बरं. आपल्याला गिवन क्रॉस सेक्शनल एरिया किती दिलाय आपल्याला 3 सेंटीमीटर. आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया 3 सेंटीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला वर्किंग ट्रेस किती 1000 kg. आपल्याला मग काय विचारले टेन्शन काढायचं. मग टेन्शनचा फॉर्म्युला काय होईल, टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो टेन्शन इज इक्वल टू काय होईल मग आपलं, मी काय करतो शॉर्ट मध्ये लिहून घेतो. टेन्शन काढायचं असलं काय करावं लागेल वर्किंग ट्रेस काय वर्किंग ट्रेस इनटू काय करावं लागेल आपल्याला कंडक्टरचा एरिया किती दिलाय यांचा गुणाकार करावा लागेल. काय वर्किंग ट्रेस आणि कंडक्टरचा एरिया यांचा गुणाकार केला की आपलं काय निघतो वर्किंग टेन्शन निघतो. मग आपल्याला वर्किंग ट्रेस किती दिलाय, तर वर्किंग ट्रेस आपल्या किती 1000 kg दिलेला आहे. मग काय करायचं 1000 kg इनटू कंडक्टरचा एरिया किती आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेला आहे. मग काय करायचं 3, मग काय करायचं ह्यांचा गुणाकार करायचा. 1000 गुणिले 3 किती येतं, तर 3000 kg. तर आपल्याला काय आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे. तर वर्किंग टेन्शन किती असतं 3000 kg असेल. ऑप्शन मध्ये 3000 kg कुठे दिसतंय ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय किती 3000 kg. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील 3000 kg. आपण काय केलं टेन्शन काढायचं असल्यास काय करावं लागतं टेन्शन इज इक्वल टू वर्किंग ट्रेस इनटू कंडक्टरचा एरिया. मग कंडक्टरचा एरिया किती दिलता आपल्याला 3 इनटू वर्किंग ट्रेस किती आहे 1000. मग यांचा गुणाकार केला असता किती आला आपलं 3000 kg. मग आपलं वर्किंग टेन्शन किती राहील 3000 kg. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहिलं 4. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, फ्यूज वायरमध्ये खालीलपैकी कोणते 2 गुणधर्म असले पाहिजे विचार. काय फ्यूज वायरमध्ये खालीलपैकी 2 गुणधर्म असले पाहिजे हा क्वेश्चन आपल्याला विचारला पाहिजे. आपला फ्यूज वायर कसा असला पाहिजे आपल्याला माहिती फ्यूज वायर कसा लो मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. फ्यूज वायरचा लो मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. परत फ्यूज वायरची हाय कंडक्टिव्हिटी असली पाहिजे. काय हाय कंडक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि फ्यूज वायरचा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन बऱ्याच बुकमध्ये काय झालेला आहे, हा क्वेश्चनचं आन्सर बऱ्याच बुकमध्ये काय चुकीचं दिलेलं आहे. तिथं काय केलेलं आहे हाय रेजिस्टन्स दिलेलं आहे. पण हाय रेजिस्टन्स आहे का इथे फ्यूज वायर कसा असला पाहिजे त्याचा रेजिस्टन्स लो रेजिस्टन्स असला पाहिजे. कसा लो रेजिस्टन्स असला पाहिजे. या अगोदरच्या टेस्टमध्ये सुद्धा आपण हा क्वेश्चन घेतला होता. पण या अगोदरच्या टेस्टमध्ये आपण काय केलं तर बऱ्याच पुस्तकामध्ये मिस्टेक असल्यामुळे काय केलं तर आपण बऱ्याच पुस्तकामध्ये मिस्टेक असल्यामुळे आपण या अगोदरच्या टेस्टमध्ये हाय रेजिस्टन्स दिलं. पण त्याचं या क्वेश्चनचं उत्तर हाय रेजिस्टन्स असणार नाही. कारण की फ्यूज वायर हा कसा असला पाहिजे लो रेजिस्टन्स असला पाहिजे. फ्यूज वायरचा रेजिस्टन्स हा लो रेजिस्टन्स असला पाहिजे. त्याची कंडक्टिव्हिटी ही हाय असली पाहिजे आणि त्याचा लो मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. आणि आपल्याला माहिती असेल फ्यूज वायर आपण सर्किटच्या सिरीजमध्ये जोडतो. फ्यूज हा काय करतो आपल्याला हाय करंट पासून काय करतो हाय करंट किंवा ओव्हर करंट पासून काय करतो संरक्षण देतो. मग याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये काय राहील माहिती का लो रेजिस्टन्स आणि लो मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. याचा राईट आन्सर ऑप्शन मध्ये राहील. बऱ्याच पुस्तकामध्ये मिस्टेक आहे तुम्ही ते करेक्शन करून घ्या. अगोदरची टेस्ट घेतली त्यामध्येही हा क्वेश्चन घेतला होता त्यासाठीच मी हा डबल क्वेश्चन घेतलेला आहे. तुमचा 2.2 मार्क्स जाऊ नये या कारणास्तव मी क्वेश्चन हा डबल घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा काय विचारलाय 3 सेल्स ऑफ 1.5 व्होल्ट इच आर कनेक्टेड इन पॅरलर द रिझल्टिंग टोटल व्होल्टेज. काय 3 सेल कसे समांतर जोडलेले आहेत. प्रत्येक सेलचा किती व्होल्टेज किती दिले 1.5 व्होल्ट दिलेले आहेत. एकूण व्होल्टेज विचारलेलं आहे आपल्याला. काय एकूण व्होल्टेज विचारलेलं आहे. ते 1.5 व्होल्टचे 3 सेल कसे ते पॅरलर मध्ये जोडलेले आहेत. आपल्याला माहित असेल पॅरलर सर्किटमध्ये व्होल्टेज हा कसा असतो इक्वल असतो. व्होल्टेज हा समान असतो. पॅरलर सर्किटमध्ये सेलची संख्या कितीही वाढवली तरी टोटल व्होल्टेजवर काहीही परिणाम होणार नाही. कारण की टोटल काय पॅरलर सर्किटमध्ये
व्होल्टेज हे कसं असतं समान असतं. तुम्ही पॅरललची संख्या 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, त्याच्यामध्ये व्होल्टेजमध्ये काहीही बदल होणार नाही, कारण की पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज हे काय असतं इक्वल समान असतं. पॅरलल सर्किटमध्ये काय विभागले करंट विभागलेला असतो. पॅरलल सर्किटमध्ये करंट विभागलेला असतो आणि सिरीज सर्किटमध्ये पाहिलं तर तिथं काय व्होल्टेज विभागलेलं असतं. कुठे सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज विभागलेलं असतं, पॅरलल सर्किटमध्ये करंट. मग यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय विचारला, 3 सेल कसे समांतर जोडलेले आहेत, त्याच्यावर टोटल व्होल्टेजवर काय परिणाम होईल ते विचारलंय. तर टोटल व्होल्टेज किती राहील त्या सर्किटचं, तर जितके सेलची किती 1.5 व्होल्टच राहील. 144 एम्पियर हवरची बॅटरी अंदाजे किती तासासाठी 8 एम्पियर करंट देऊ शकते. काय 144 एम्पियर हवरची बॅटरी आहे आणि ती 8 एम्पियर करंट किती तासासाठी देऊ शकते ते विचारलेले आहे. आपल्याला गिवन डाटा काय दिलाय, काय बॅटरीची कॅपॅसिटी किती दिली, बॅटरीची कॅपॅसिटी किती तिची 144 एम्पियर हवर आहे. काय बॅटरीची कॅपॅसिटी किती 144 एम्पियर हवर. आणि बॅटरीचा करंट किती दिलाय, करंट किती दिलाय, तर बॅटरीचा करंट किती दिलाय, तर बॅटरीचा करंट हा 8 एम्पियर दिलाय. आणि विचारलं काय आपल्याला टाइम विचारलाय, तर मग टाइम विचारलाय तर काय 144 एम्पियर बॅटरी अंदाजे किती तासासाठी 8 एम्पियर करंट देऊ शकते. तर आपण काय पाहिलं, आपल्याला काय टाइम विचारलेला आहे. मग गिवन डाटा काय आपल्याला 144 किती दिली, आपली बॅटरीची कॅपॅसिटी दिलेली आहे आणि बॅटरीचा करंट हा 8 एम्पियर दिलाय. तर मग काय विचारलं टाइम, मग हा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, टाइम इज इक्वल टू काय वरी काय येईल बॅटरीची कॅपॅसिटी डिवायडेड बाय आपला करंट येईल. मग बॅटरीची कॅपॅसिटी किती दिली 144 डिवायडेड बाय करंट किती दिलाय 8. मग काय करू, हा भागाकार करू, 8 1 8 उरले 6, इथे झाले 64, 8 टी 8 64. तर मग किती आली, किती 18. काय तर बॅटरी 18 घंट्यापर्यंत काय करेल 8 एम्पियर करंट देऊ शकते. मग टाइम किती आला आपला 18 घंटे, 18 तास, 18 तासापर्यंत काय करू शकते 8 एम्पियर करंट देऊ शकते. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, मग ऑप्शन नंबर 5 18 घंटे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारला क्वेश्चन पहा, विच टाइप ऑफ मॅग्नेट इज यूज इन अ इलेक्ट्रिक बेल. काय आपल्याला इलेक्ट्रिक बेलमध्ये काय क्वेश्चन काय विचारला पहा, इलेक्ट्रिक बेलमध्ये आपण कोणता मॅग्नेट चुंबक वापरतो ते विचारलेलं आपल्याला माहित असेल. इलेक्ट्रिक बेलमध्ये आपण कोणता इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतो, कोणता इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राहील. इलेक्ट्रोमॅग्नेट आपण हा इलेक्ट्रिक बेलमध्ये वापरतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, इन बी एच कर्व, काय इन अ बी एच कर्व एच रिप्रेझेंट, काय बी एच कर्व मध्ये एच काय दर्शवते विचारले. आपल्याला हा बी एच कर्व माहीत असेल कसा असतो, हा एक असतो वरती बी, इकडे एच, परत हे असं एक पानावणी असतं. असा काय असतो बी एच, मी बरोबर काढता आलं नाही, काय बी एच कर्व असा असतो. मग काय विचारलं त्यातलं आपलं काय एच काय दर्शवतो ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती बी म्हणजे काय असते फ्लक्स डेन्सिटी असते आणि एच काय असतो काय दर्शवतो, तो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ दर्शवतो. काय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ दर्शवतो. आपल्याला तेच विचारलं एच काय दर्शवतो, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ दर्शवतो आणि एच फ्लक्स डेन्सिटी दर्शवतो. मग याचा आन्सर 2 राहील, ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, फेराइटचा खालील कशाशी संबंध लागतो ते विचारलेलं आहे. ऑप्शन का फेरोमॅग्नेटिक होईल का, फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे का फेराइट, नाही. ऑप्शन 2 पहा पॅरामॅग्नेटिक आहे का, नाही. ऑप्शन 3 डायमॅग्नेटिक आहे का, नाही. तर फेराइट हा काय आहे फेरी मॅग्नेटिक मटेरियल आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील 4. फेराइट हा काय आहे एक फेरी चुंबकीय पदार्थ आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय विचारलं आपल्याला कॅपॅसिटन्सचं युनिट विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा बरं, ऑप्शन 1 काय दिलं व्होल्ट, कॅपॅसिटन्सचं युनिट व्होल्ट होईल का, नाही. व्होल्ट हे कशाचं आहे व्होल्टेजचे युनिट आहे. ऑप्शन 2 पहा ओम होईल का, नाही. ओम हे कशाचं युनिट आहे, ते रेजिस्टन्सचं आहे. परत एक्सेल म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं आहे. परत एक्सीचं आहे म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. तर हे झेडचं आहे, झेड म्हणजे आपला इम्पिडन्सचं काय आहे ओमच आहे आणि रिॲक्टन्सचं सुद्धा काय आहे ओमच युनिट आहे. आपल्याला विचारलं कॅपॅसिटन्सचं, ऑप्शन 2 सुद्धा होणार नाही. ऑप्शन 3 पहा एम्पियर कशाचं आहे, एम्पियर हे सर्वांना माहिती आहे एम्पियर हे करंटचे युनिट आहे. ऑप्शन 4 पहा वेबर कशाचे युनिट आहे, वेबर हे सर्वांना माहिती आहे वेबर हे
फ्लक्सचे युनिट आहे. ऑप्शनमध्ये कॅपॅसिटन्स युनिट दिलेला आहे का? नाही, म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील? नन ऑफ दिस. राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील मग? ऑप्शन नंबर 5 नन ऑफ दिस, कारण की या ऑप्शनमध्ये कॅपॅसिटन्सचं युनिट दिलेलं नाही, म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील, नन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? काय विचारला? क्वेश्चन विचारलाय काय म्हणतो क्वेश्चन? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट इन AC सर्किट विथ रिस्पेक्ट टू इट इज RMS व्हॅल्यू इज ऑलवेज. काय AC सर्किटमधील करंटचे ॲव्हरेज म्हणजे सरासरी मूल्य त्याच्या RMS मूल्याच्या संदर्भात नेहमी असते. काय विचारलंय आपल्याला? ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ते RMS व्हॅल्यूपेक्षा कमी असते का, जास्त असते का, इक्वल असते, ते विचारलेलं आहे. आपल्याला RMS व्हॅल्यूची किंमत माहीत असेल. RMS व्हॅल्यू काय? RMS व्हॅल्यू काय असते? 0.707 ही काय असते? RMS व्हॅल्यू असते. मग काय आपल्या करंट दिलं तर मग काय राहील? IM राहील इकडं पुढं. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते? ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते? 0.637 IM ही काय असते? ॲव्हरेज व्हॅल्यू असते. मग तेच विचारलं. काय विचारलं क्वेश्चन नीट वाचा. AC सर्किटमधील करंटचे सरासरी मूल्य हे त्याच्या RMS मूल्यापेक्षा कसे असेल? RMS मूल्यापेक्षा ॲव्हरेज व्हॅल्यू कशी आहे? ती लेसच आहे. याची वरती काय आहे? तो कसा आहे? RMS मूल्यापेक्षा ॲव्हरेज व्हॅल्यू कशी? कमी आहे, म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 2 राहील, लेस. काय? RMS व्हॅल्यूपेक्षा ॲव्हरेज व्हॅल्यू कशी आहे? लेस आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, लेस. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? काय विचारलं पहा? व्हॉट इज द काय? व्हॉट इज द फॉर्म फॅक्टर ऑफ प्युअर साइन वेव्हचा? आपल्याला प्युअर साइन वेव्हचा काय विचारला आहे? फॉर्म फॅक्टर विचारलेला आहे. आपल्याला फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला काय? फॉर्म फॅक्टरचा आपल्याला फॉर्म्युला काय असतो? फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय काय असते? ॲव्हरेज व्हॅल्यू असते. काय फॉर्म फॅक्टर काय असतो? RMS व्हॅल्यू भागिले ॲव्हरेज व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू किती आताच पाहिले आपण? 0.707 डिवायडेड बाय 0.637 असते. आणि ह्यांचं हे भाग काय केल्यानंतर किती किंमत येते? 1.11 एवढी काय येते? किंमत येते. मग तेच विचारलंय फॉर्म फॅक्टरची किंमत किती असते? ती 1.11 एवढी असते. याचा काय करायचं? तुम्ही भागाकार करून पाहायचा. याचा भागाकार किती येतो? 1.11 एवढा येतो. RMS व्हॅल्यू किती असते? 0.70 काय? 0.707 आणि ॲव्हरेज व्हॅल्यू किती असते? 0.637. याचा भागाकार केला की आपला काय येतो? फॉर्म फॅक्टर निघतो. फॉर्म फॅक्टर किती असतो? 1.11 एवढा असतो. ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय? ऑप्शनमध्ये 4 दिसते. ऑप्शन नंबर 4 दिसते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा? काय विचारला क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 47 काय विचारला पहा? LED इज अ पॉवर रेटेड. काय? LEDची पॉवर रेटिंग कशामध्ये असते? आपल्याला माहीत असेल पॉवर रेटिंग ही कशामध्ये असते? वॅटमध्ये असते. पण वॅट सर्वांमध्ये दिले तर LEDची विचारली तर LEDची काय पॉवर रेटिंग ही कशामध्ये असते? तर ती मिली वॅटमध्ये असते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा? काय BGT मध्ये किती टर्मिनल असतात? काय करू? काय विचारले? BGT मध्ये किती टर्मिनल असतात? आपण काय करू? हा BGT काढून घेऊ. एक मिनिट. काय करू? NPN किंवा PN. काय विचारलं आपल्याला? BGT मध्ये किती टर्मिनल असतात? हा कोणता? इमिटर टर्मिनल, हा बेस आणि कलेक्टर. तर BGT मध्ये किती टर्मिनल असतात? इमिटर 1, बेस 2 आणि कलेक्टर 3. तर असे BGT मध्ये टोटल किती असतात? 3 टर्मिनल असतात, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन मध्ये 3 कुठे दिसते? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. BGT मध्ये किती टर्मिनल असतात? 3 टर्मिनल असतात. ते 3 टर्मिनल कोणते? इमिटर, बेस आणि कलेक्टर असतात. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे इमिटरमध्ये काय सर्वात जास्त डोपिंग केलेली असते, परत बेसमध्ये सर्वात कमी डोपिंग केलेली असते, आणि आपला कलेक्टर असतो त्याच्यामध्ये काय मॉडरेट मीडियम लेवलची काय केलेली डोपिंग केलेली असते. आणि कलेक्टरचं काय आहे? कलेक्टरचा एरिया हा सर्वात मोठा आहे. कलेक्टरचे क्षेत्रफळ काय आहे? सर्वात मोठे आहे. याचा राईट आन्सर आपण काय पाहिलं मग? BGTचे टर्मिनल किती असतात? तर त्याचे 3 टर्मिनल असतात. नेक्स्ट क्वेश्चन काय पाहिला? नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा? काय विचारला क्वेश्चन? रॅम इन कॅम्प्युटर इज मेड अप मटेरियल. काय? आपल्या रॅम म्हणजे माहीत असेल ITI लेवलला भरपूर वेळा हा क्वेश्चन विचारला जातो ITI एक्झाममध्ये. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ए म्हणजे ॲक्सेस, मी काय करतो शॉर्टमध्ये ॲक्सेस, M म्हणजे काय? मेमरी. काय पाहिलं आपण ह्याचा
फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. काय रँडम ॲक्सेस मेमरी हा ITI एक्झामला भरपूर वेळा क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला काय विचारले, रॅम इन कॅम्प्युटर इज मेड रॅम काय रँडम ॲक्सेस मेमरी कशापासून बनवली जाते, तर ती सेमीकंडक्टरपासून बनवली जाते. सेमीकंडक्टर कोणते कोणते तर आपण पदार्थ पाहिले असेल, सिलिकॉन, कार्बन, जर्मेनियम हे काय सेमीकंडक्टर आहेत. तर तो कशापासून रँडम ॲक्सेस मेमरी कशापासून बनवली जाते, तर सेमीकंडक्टर या मटेरियलपासून बनवली जाते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, क्वेश्चन नंबर 50. काय इन्सुलेशन इज प्रोव्हाइडेड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर फॉर डोमेस्टिक वायरिंग. काय घरगुती वायरिंगमध्ये करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरवर इन्सुलेशन का आपण केले जाते, प्रदान केले जाते, ते विचारलेलं आहे. ऑप्शन पहा, ऑप्शन ए काय म्हणते, प्रिव्हेंट द लिकेज ऑफ करंट होईल का, नाही. ऑप्शन 2 पहा, रिड्यूस द आईस काय I² लॉस होईल का, म्हणजे कॉपर लॉस कमी करण्यासाठी आपण करतो का, नाही. ऑप्शन ED करंट लॉस, नाही. ऑप्शन 3 होणार. ऑप्शन 4 पहा, प्रोटेक्ट अगेन्स्ट शॉक. तर आपण घरगुती वायरिंगमध्ये जे कंडक्टर असतं त्याच्यावर इन्सुलेशन काय करतो, तर शॉक लागू नये म्हणून काय करतो आपण, इन्सुलेशन कंडक्टरवरती करत असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. अशा प्रकारे आपण आज टेस्ट नंबर 7 मधील टोटल 50 क्वेश्चन काय केलेले पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला ही टेस्ट आवडली असेल. तुम्हाला जर टेस्ट आवडली असेल काय करायचं, आपल्या या व्हिडिओला टेस्ट आवडली असल्यास सर्वांनी लाईक करायचं आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल आणि तुमच्यासाठी नवनवीन अजून चांगल्या प्रकारे टेस्ट डिझाईन करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यासाठी सर्वांनी आपल्या या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.